नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. ती अपडेट आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गतची. तर पहा मित्रांनो, NHM अंतर्गतची वॅकन्सी आहे. तर आपण मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये नवीन नवीन वॅकन्सी वगैरे घेऊन येत असतो. ज्यांनी कोणी हे चॅनलमध्ये नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारचेच व्हिडिओ आपण चॅनलमध्ये अपडेट करत असतो आणि क्वेश्चन पेपर पण आपण याच्यामध्ये बरेच क्वेश्चन पेपर अपलोड करत असतो. जे कोणी एक्झाम अगोदर दिलेले आहेत त्याच एक्झामचे आपण क्वेश्चन पेपर याच्यामध्ये अपडेट करत असतो. मित्रांनो, पहा व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांना वगैरे पण पाठवा. मित्रांनो, पहा आपण याच्यामध्ये काय पाहत आहे, कल्याण डोंबिवलीची ही महानगरपालिकेची वॅकन्सी आहे. मित्रांनो, कल्याण डोंबिवलीची जी वॅकन्सी आहे याच्यामध्ये ही पूर्णपणे टेम्पररी असणार आहे. टेम्पररीमध्ये तुम्हाला 11 महिने आणि 29 दिवस तुम्हाला कंटिन्यू बॉन्ड करावं लागेल. त्या बॉन्डमध्ये तुम्हाला एक एवढा वेळ कालावधी संपल्यानंतर परत तुम्हाला जर तुमचं काम जर त्यांना सॅटिस्फाईड वाटलं असेल तर ते काय करतात, परत तुम्हाला करार तत्वावर परत ठेवून घेतात. तर अशा प्रकारची ही वॅकन्सी असते. याच्यामध्ये सॅलरी पण चांगली असते. जे कोणी लोकल डिस्ट्रिक्टचे असतील त्यांच्यासाठी खूप चांगली हे पोस्ट असणार आहे. कारण तिथल्या तिथे तुम्हाला एका करार पद्धतीने का असे ना, पण एक शासनामध्ये तुम्हाला जॉब करता येतं आणि एक जॉब पण असते याच्यामध्ये. पहा ठीक आहे. तर याच्यामध्ये मेडिकल ऑफिसरसाठी पण वॅकन्सी आहेत. पूर्ण याच्यामध्ये वॅकन्सी वेगवेगळ्या मेडिकल फील्डमधल्या आहेत. तर सुरुवातीची आहे जी फुल टाईम मेडिकल वॅकन्सी आहे मित्रांनो. ऑफिसरसाठी 18 वॅकन्सी आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक कास्टनुसार एक 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 2-2 अशा वॅकन्सी आहेत. पहा, अनुसूचित जाती जमाती, त्यानंतर विशेष जाती, भज, त्यानंतर भजड, विशेष प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, अशा प्रकारे प्रत्येक याच्यामध्ये कशामध्ये आहेत कशामध्ये नाही आहेत. तर ठीक आहे, पहा याच्यामध्ये पाहून घ्या तुम्ही. नोटिफिकेशन तुम्हाला हे कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशन.gov.in वर भेटून जाईल. याचं नोटिफिकेशन, त्यावर तुम्हाला अर्ज पण भेटून जाणार आहे. तर पहा याच्यामध्ये पुढचं आहे, त्याच्यामध्ये पार्ट टाईम मेडिकल ऑफिसर आहे. पहिलं होतं फुल टाईम मेडिकल ऑफिसर. याच्यामध्ये पण सेम दोघांचे पण वॅकन्सी 18च आहेत. त्यानंतर आहे पिडॅट्रिशियन. त्याच्यासाठी फक्त एकच वॅकन्सी आहे पिडॅट्रिशियनसाठी. त्यानंतर आहे पुढचं आहे स्टाफ नर्स मेलसाठी वॅकन्सी आहे, पुरुषसाठी. ठीक आहे. याच्यामध्ये पहा काय सांगितलं आहे, टोटल 5 वॅकन्सी आहेत. कास्टनुसार पण दिले आहेत. अनुसूचित जमाती, जाती, त्यानंतर विशेष जाती, इतर वगैरे अशा प्रकारे कास्टनुसार दिलेले आहेत. सगळ्या कास्टमध्ये वॅकन्सी नाही येतं, कारण वॅकन्सी फक्त 5च आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे एक्सरे. पहा याच्यामध्ये फिमेलसाठी वॅकन्सी नाही आहे. स्टाफ नर्स फिमेलसाठी वॅकन्सी नाही याच्यामध्ये, फक्त स्टाफ नर्स मेलसाठीच वॅकन्सी आहे. तर पहा याच्यामध्ये टोटल ते पण 5 वॅकन्सी आहेत. त्यानंतर एक्सरे टेक्निशियनसाठी 2 वॅकन्सी आहेत. नेक्स्ट आहे त्यानंतर OT असिस्टंट. OT असिस्टंटमध्ये आपण बऱ्याच पोस्ट पाहतो, त्याच्यामध्ये OT असिस्टंटची वॅकन्सी नसती, या ठिकाणी आहे. तर जे कोणी आहे तर OTवाले ज्यांचं टेक्निशियनचा कोर्स झालेला आहे असिस्टंटचा, तर त्यांनी हा फॉर्म भरा. तुम्हाला चांगली गोष्ट आहे, संधी आहे, जॉब भेटून जाईल मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर. याच्यासाठी पण 2 वॅकन्सी आहेत. त्यानंतर आहे सिटी क्वालिटी अश्युरन्स, याच्यामध्ये पण 1 वॅकन्सी आहे. तर पण नेक्स्ट पुढचे आहे त्याच्यामध्ये एज लिमिट जे असणार आहे त्याच्यामध्ये वयोमर्यादा. तर पहा ॲप्लिकेशन लास्ट डेट किती यायची, तर ही 31/1/2025 आहे. वयोमर्यादामध्ये पहिला पॉईंट काय दिला आहे, 31/1/2025. काय याच्यामध्ये यांच्या शेवटच्या दिनांकास म्हणजेच उमेदवाराचं वय जाहिरात विहित केल्यानं मर्यादेचे आवश्यक आहे. ठीक आहे. पहा आणि ह्या डेटनुसार त्यांनी एज काउंट करणार आहेत. तर पहा याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट काय आहे, फुल टाईम मेडिकल ऑफिसरसाठी एज वयोमर्यादा किती असणार आहे, 70 असणार आहे, 70 इयर फुल टाईमसाठी. आणि अदर जे कोणते आहेत त्याच्यासाठी किती असणार आहे, तर अदरसाठी आहे 65. अदरवाले तुम्ही काय करू शकता, 65 असलं तरी तुम्ही 65 याच्यामध्ये वयोमर्यादा चालते. त्यानंतर नेक्स्ट आहे पुढचं, पहा अर्ज भरण्याच्या बाबतीत सूचना. पहा याच्यामध्ये सगळ्या मेन पॉईंट दिले आहेत. तुम्ही काय याच्यामध्ये गॅझेटी असणं, जर मॅरिड असेल तर गॅझेटी असणं तुमचं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं शाळेमध्ये प्रमाणपत्र बरोबर असणं गरजेचं आहे. जन्मतारीख वगैरे अर्जात नमूद करणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या पॉईंट याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. फॉर्म भरताना ह्या सगळ्या गोष्टी चेक करूनच भरायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ईमेल ID, स्वतःचा मोबाईल नंबर, ॲड्रेस, ह्या सगळ्या गोष्टी, फोटो, साईन, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित साईन करायचं आहे, अपलोड करायचं आहे. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ह्या तुम्हाला याच्यावरच अवलंबून असतात पुढची भरती. जर याच्यामध्ये काही चुका केला, तफावत केली तर ते तुम्हाला
पुन्हा महागात पडेल. कारण तुम्हाला जे ईमेल जर चुकीचं केला असेल तर मोस्ट ऑफ द जे काही तुमचे जे अपडेट वगैरे आहे ते ईमेलवर पण येतात. त्यामुळे तुम्ही ईमेल चुकीचा टाकू नका आणि वेबसाईट जी आहे ती वेबसाईट चेक करत राहायची. एखादा फॉर्म भरला तर त्या वेबसाईटवर मोस्ट ऑफ द गोष्टी पडत असतात, अपडेट काय झालं काय नाही त्या चेक करत असतो. आपण काय करतो, एकदा फॉर्म भरला म्हणजे डायरेक्ट एक्झामलाच त्याच्यामध्ये काय झालं आहे सिलेबस वगैरे त्या गोष्टी अपडेट येत असतात वेबसाईटवर. ते आपण स्वतः पाहूनच तयारी करायची मित्रांनो. पूर्ण पाहायच्यामध्ये काय दिलं आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन किती असणार आहे ते. ऑब्वियसली मेडिकल ऑफिसरला MBBS लागणं गरजेचं आहे. 60,000 पगार असणार आहे. टोटल 18 वॅकन्सी. आपण हे वॅकन्सी किती आहेत ते पाहिलं आपण त्याच्यामध्ये. तर नेक्स्ट आहे त्याच्यानंतर पुढचं आहे पार्ट टाईम मेडिकल ऑफिसर. त्यानंतर नेक्स्ट आहे पार्ट टाईम मेडिकल ऑफिसर. याच्यामध्ये पण MBBS असणं गरजेचं आहे. MBBSमध्ये 18 ते 70 वर्षापर्यंत वयमर्यादा त्यांनी दिलेलं आहे. याच्यामध्ये पर विजिटला तुम्हाला 2,000 ते कमीत कमी 2,000 जास्तीत जास्त 3,000 हे याच्यामध्ये विजिटमध्ये भेटणार आहे. तर याच्यामध्ये पण तुम्हाला किती विजिट वगैरे आहेत ते पण नेमून दिलेले असतं. 20 विजिट किंवा 30 विजिट महिन्यामध्ये हे अगोदरच ठरलेलं असते. त्यानुसार हे विजिट केलेले असते. त्यानंतर नेक्स्ट आहे पिडियाट्रिशियनचं. नेक्स्ट आहे स्टाफ नर्स मेल. तर पाहिजेमध्ये आपण ऑलरेडी बोललेलं आहे मेलसाठीच वॅकन्सी आहे. जे कोणी मेल असतील त्यांनी लक्ष द्यायच्यामध्ये मेलचीच वॅकन्सी आहे, जेणेकरून तुमचा याच्यामध्ये लागण्याची शक्यता जास्त असली तर तुम्ही फॉर्म भरण्याचा प्रयत्न करायच्यामध्ये. स्टाफ नर्स मेलचे याच्यामध्ये वॅकन्सी आहे. तर मेल्समध्ये पहा टोटल 18 ते 65 वर्ष वयमर्यादा. 17 याच्यामध्ये वॅकन्सी आहे. तर 20,000ची सॅलरी असणार आहे. टोटल 20K ची सॅलरी असणार आहे. तर फॉर्म भरून तुम्ही जे कोणी कल्याण डोंबिवलीमध्ये असतील त्यांनी हे फॉर्म भरू शकता. नेक्स्ट आहे एक्सरे टेक्निशियन. त्यामध्ये 17,000 वॅकन्सी आहे. त्यानंतर OT असिस्टंट आपण 17,000च याच्यामध्ये सॅलरी दोघांमध्ये 17 पब्लिक हेल्थ मॅनेजरमध्ये जास्त वॅकन्सी. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, OT असिस्टंटवाल्यांना OT टेक्निशियनचा कोर्स होणं गरजेचं आहे. हे लक्षात असू द्या. तुम्ही 12वीवाले जर असाल तर हे फॉर्म नाही भरू शकत. OT टेक्निशियन होणं कोर्स कंपल्सरी आहे. त्यानंतर पब्लिक हेल्थ मॅनेजरमध्ये ग्रॅज्युएट हेल्थ सायन्समध्ये MBBS किंवा कोणतं पण हेल्थ सायन्समध्ये ग्रॅज्युएट. BSc वाले पण भरू शकतात. B.Pharmवाले पण भरू शकतात. ज्यांना ह्या वरच्या पोस्टमध्ये तुम्हाला जर वाटत असेल की आपला नंबर नाही लागत कुठं आपल्या ग्रॅज्युएशननुसार तर तुम्ही खालचे पण भरू शकता ह्या पोस्टमध्ये. पण याच्यामध्ये वॅकन्सी 2च आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सिटी क्वालिटी अश्युरन्स. तर याच्यामध्ये पण 35,000 सॅलरी आहे, पण पोस्ट एकच आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढचे ही झाली पूर्ण एज्युकेशन क्वालिटी वगैरे काय आहेत. काय याच्यामध्ये काही पॉईंट पण दिलेले आहेत. संगणक आहारता MSCIT असणं गरजेचं आहे. ज्यांचं कोणतं MSCIT झालेलं नाही आहे तर त्यांनी MSCIT लवकर काढून घ्या. कारण MSCIT शिवाय कोणतीही कोर्स एक्झाम वगैरे ते घेत नाही आहेत. तुम्हाला एक्झाम त्याच्यामध्ये देतात, पण तुम्हाला MSCIT सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट असतो स्मॉल फॅमिली नाम. हे एक महत्त्वाचं आहे. 2 बाळ असणं कमीत कमी 2 असले पाहिजे. 2च्या वरी जर बाळ असेल तर हा फॉर्म तुमचा रिजेक्ट होत असतो. त्यासाठी स्मॉल फॅमिली नॉर्म पण गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढे MBBSसाठी काय दिलेलं आहे, कशा बाबतीत त्यांनी विचारलं तर हे सांगितलेलं आहे. सब्जेक्ट नॉलेज जे काही त्याचं नॉलेज त्या सब्जेक्टच्या रिलेटेड रिसर्च. त्यानंतर लिडरशिप, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटी, एक्सपिरियन्स गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट किंवा टोटल एक्सपिरियन्स सगळं मिळून. तर अशा प्रकारे दिलेलं आहे. आता महत्त्वाचं आपल्याला नर्सिंग रिलेटेड पाहायचं. नर्सिंग रिलेटेड पदासाठी आवश्यक शैक्षणिक आहे तर शिक्षणार्हता असल्या संबंधित विषयास अधिकात 20 गुण द्यावेत. मिळाले एकूण गुणाच्या टक्केवारी 20% काढावे. हे अशा प्रकारे दिलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो. तर ज्यांना कोणाला जर हे समजत नसेल तर तुम्ही स्वतः काय करायचं आहे, नोटिफिकेशन काढून तुम्ही पाहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. कारण तुम्ही जोपर्यंत स्वतः नोटिफिकेशन पाहणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही. आणि ह्या गोष्टी सगळ्या अपडेट कुठं असतील या kdmc.government.in वर. तर तुम्हाला जाहिरात पाहिजे असेल तर kdmc.government.in वर ह्या वेबसाईटवर जाऊ शकता. आणि जर तुम्हाला तेव्हा तिथं पण नाही पाहिजे, तुम्हाला जर इझिली पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, आपलं एक चॅनल आहे DMR नर्सिंग म्हणून व्हॉट्सअप चॅनलवर. तुम्ही त्या चॅनलवर जॉईन झाल्यानंतर तुम्हाला जे काही PDF वगैरे असतील ते PDF आपल्याला भेटून जातील. कारण आपण जे काही हे PDF वगैरे असतात हे आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकत असतो. पाहायच्यानंतर हे अर्ज आहे, तुम्हाला हा अर्ज भरून तुम्हाला सबमिट करायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हा व्हिडिओ संपवतो. हे तुमचे पूर्ण कागदपत्रे आहेत. हे कागदपत्रे पूर्ण गरजेचे आहेत. हे कागदपत्रे तुम्ही रेडी ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा. तुमच्या जवळचं जे कोणी असतील त्यांना पण पाठवा. अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद.